असते। आता आपण बघणार आहोत तर श्राव्य ध्वनी। आता काय आहे श्राव्य ध्वनी पाहूया। बघा, मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान असते। मनुष्याला किती ध्वनी ऐकायला येतो तर 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या ध्वनी जे आहे इथपर्यंत मनुष्य ऐकू शकतो। आपल्या कानाला तोच ध्वनी ऐकू येतो, म्हणजे इथपर्यंतच कॅपॅसिटी आहे मनुष्याची ऐकण्याची। एवढाच ध्वनी जो आहे तो मनुष्याला ऐकायला येतो। मग बघूया मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनी। आता आपण पाहूया अवश्राव्य ध्वनी। आता जो अवश्राव्य ध्वनी आहे तो काय आहे तर ज्या ध्वनीची वारंवारता जी आहे ती किती असते 20 हर्ट्झ पेक्षा कमी असते, अशा ध्वनीला काय म्हणतात तर अवश्राव्य ध्वनी असे म्हणतात। ज्याचा हर्ट्झ जो आहे किती आहे तर 20 हर्ट्झ पेक्षा कमी असते, त्याला काय म्हणतात तर त्याला काय म्हटलं जातं तर अवश्राव्य ध्वनी असे म्हटलं जातं, जे आपण ह्या एक्झाम्पल मध्ये पाहू शकतो। जो आपला पुढचा पॉइंट आहे मुलांना तो बघा काय आहे तर आपला पुढचा पॉइंट आहे आपल्या दोन्ही हाताची होणारी हालचाल, झाडावरून पाने गळून पडताना होणारी हालचाल, तसेच दोलकाला झोका दिला असता होणारी हालचाल। आता हा दोलक आहे, याला काय दिलेला आहे झोका दिलेला आहे, आणि याची होणारी जी हालचाल आहे ती कशी आहे तर अवश्राव्य आहे। बघा, अवश्राव्य ध्वनी म्हणजे 20 हर्ट्झ पेक्षा काय आहे कमी वारंवारता आहे। कुठला ध्वनी अवश्राव्य ध्वनी, त्याची जी वारंवारता आहे ती किती आहे तर 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारता ध्वनी वेल, मासे, हत्ती, गेंडा या प्राण्यांमार्फत काढले जातात। आता हा जो ध्वनी आहे तो ह्या प्राण्यांमार्फत काय होतो काढला जातो अवश्राव्य ध्वनी। बघा, इथे आपण पाहू शकतो की ह्या प्राण्यांद्वारे काय मिळतं तर अवश्राव्य ध्वनी जो आहे जो 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेचा जो ध्वनी आहे तो वेल, मासे, हत्ती, गेंडा या प्राण्यांमार्फत काढला जातो। आता आपण बघणार आहोत श्राव्यातील स्वनाती ध्वनी। स्वनाती ध्वनी जे आहे ते आता आपण इथे पाहणार आहोत। तो बघा काय आहे तर 20,000 पेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला काय म्हणतात तर श्राव्यातील किंवा स्वनातील ध्वनी असे म्हणतात। कशापेक्षा 20,000 पेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला काय म्हणतात स्वनाती ध्वनी असे म्हणतात। मग जो आपला पुढचा पॉइंट आहे तो बघा काय आहे, अशा प्रकारचे ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही। जसं बघा इथे बेबी जे आहे त्याचा जो आवाज आहे तो कशामध्ये तो फक्त ह्या स्क्रीनवरती जो आहे तो आहे, आणि तो जो ध्वनी आहे तो मनुष्याला ऐकू येणारा असा ध्वनी नाही। परंतु काही प्राणी उदाहरणार्थ कुत्रा हा अशा प्रकारचा ध्वनी ऐकू शकतो, पण अतिशय लहानातला लहान जो ध्वनी आहे तो कोण ऐकू शकतो तर कुत्रा हा ऐकू शकतो। पुढचा जो पॉइंट आहे श्राव्यातील ध्वनीचे उपयोग जे आहे ते आपण बघणार आहोत। श्राव्यातील ध्वनीचे उपयोग, पहिला जो उपयोग आहे तो असा आहे घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्याची स्वच्छता करण्यासाठी होतो। घड्याळाचे सूक्ष्म भाग आणि दागिन्याचे नाजूक भाग स्वच्छ करण्यासाठी हा उपयोग केला जातो। दुसरा आहे शरीरातील भाग पाहण्यासाठी होतो। शरीरातील हे जे भाग आहे ते पाहण्यासाठी देखील कशाचा उपयोग होतो तर श्राव्यातील ध्वनीचे उपयोग केला जातो। त्यानंतर तिसरं जे आहे ते आपण पाहू शकतो मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी देखील श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होतो, तसेच धातूमधील दोष ओळखण्यासाठी देखील हा उपयोग केला जातो। मग बघा, रडारवर यंत्रणेमध्ये देखील याचा उपयोग केला जातो, आणि काही सूक्ष्मजीव व कीटक मारण्यासाठी देखील कशाचा श्राव्यातील ध्वनीचा उपयोग केला जातो। मग समुद्राचे तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी कशाचा वापर होतो तर समुद्रातील तळ किंवा जहाजाची स्थिती हे बघण्यासाठी सोनार या यंत्राचा काय केला जातो तर वापर केला जातो। तर आता आपण पाहणार आहोत सारांश, आणि या लेसन मध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत ते देखील आपण इथे थोडक्यामध्ये पाहणार आहोत। तर बघा मुलांना, ध्वनी निर्माण होतो तेव्हा कंपन्या निर्माण होतातच। ध्वनी जेव्हा निर्माण होतो तेव्हा साहजिकच आहे कंपन्या निर्माण होतात। कंपन्या हवेतील रेणूमार्फत आल्यापर्यंत पोहोचतात। बघा, कंपनी जी आहे ती कशामार्फत पोहोचतात तर हवेतील रेणूंमार्फत आपल्यापर्यंत पोहोचतात। तंबोऱ्यासारख्या तंतुवाद्याची तारेची गती ही नियतकालिक गती
असते. नियतकालिक गती कोणती असते तर तंबोऱ्यासारख्या तंतुवाद्याची तारेची जी गती असते ती काय असते तर नियतकालिक गती असते. मग बघा पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारा झोपाळा एक दोलक आहे. काय आहे तर तो एक दोलक आहे. आणि बघा झुलणारा झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो तेव्हा झोपाळ्याचे एक दोलन पूर्ण होते. मग बघा मध्यस्थितीमधून पुन्हा पुढे पुन्हा मागे होणारी दोलकाची गती म्हणजेच काय तर दोलन गती असे त्याला आपण म्हणतो. आणखी या पाठामध्ये बघा आपण काय शिकलो आहोत तर ताणलेल्या रबराने अथवा लंबकाने व्यापलेले महत्तम अंतरास काय म्हणतात तर आयाम असे म्हणतात. मग बघा दोलकाला एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागलेल्या कालावधीला दोलकाचा दोलन काळ असे म्हणतात. तसेच दोलकाने एका सेकंदात पूर्ण केलेल्या दोलन संख्येला दोलकाचे काय म्हणतात तर वारंवारिता असे म्हणतात. जे सूत्र आहे ते आपण पाहिलं होतं कंसामध्ये n बरोबर 1 दोलकाचा दोलन काळ t बरोबर 1/t हे आहे दोलकाचे सूत्र. त्यानंतर आपण पाहू शकतो दोलकाचा दोलन काळ म्हणजेच t हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. मग ध्वनीची तीव्रता ध्वनीच्या कंपनांच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. तसेच ध्वनी पातळी ही डेसिबल या एककात मोजतात हे आपल्याला माहीतच आहे. मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारिता ही किती आहे तर 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ दरम्यान ती असते. आणि बघा ज्या ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झपेक्षा कमी असते अशा ध्वनीला अवश्राव्य ध्वनी असे म्हणतात. 20,000 हर्ट्झपेक्षा अधिक वारंवारिता ध्वनीला श्राव्यातील काय म्हणतात तर स्वनातीत असे ध्वनी म्हणतात. तर पहा मुलांनो आपण एवढे जे मुद्दे आहेत ते आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. आता आपण काय करणार आहोत तर ध्वनी व ध्वनीची निर्मिती याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आपण थोडक्यामध्ये त्याचा आपण सराव घेणार आहोत, खेळ घेणार आहोत, परीक्षा घेणार आहोत आणि काही प्रश्नांची उत्तरे जे आहे त्याचं देखील आपण इथे स्पष्टीकरण करून घेणार आहोत. ध्वनीची निर्मिती. तर पहा मुलांना आपलं जे 18वं प्रकरण आहे ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण त्याचा थोडक्यामध्ये सराव घेणार आहोत आणि हे जे चॅप्टर आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. बघा मुलांना ध्वनीमध्ये जो आपला पहिला प्रश्न विचारलेला आहे आपल्याला तो असा आहे की कोणत्याही वस्तूचा लयबद्ध डॅश ध्वनी निर्माण होतो. आणि ऑप्शन बघा आपल्याला विचारलेले आहेत कंपनामुळे आणि हालचालीमुळे. आपल्याला माहित आहे ध्वनी हा कसा निर्माण होतो तर कंपनामुळे. मग आपलं योग्य उत्तर काय आहे की कंपनामुळे काय तयार होतं तर ध्वनी निर्माण होतो. मग आपला पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत आणि आपल्याला जो पुढचा प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे ध्वनीची वारंवारिता डॅशमध्ये मोजतात. कशामध्ये मीटरमध्ये की हर्ट्झमध्ये. आपल्याला माहीत आहे कशामध्ये मोजतात. अगदी बरोबर हर्ट्झमध्ये आपण काय करतो तर ध्वनीची जी वारंवारिता आहे ती मोजतो. जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना तो आपल्याला असं सांगितलेला आहे की ध्वनीचा डॅश कमी झाल्यास त्याचा आवाज हे काय होतो तर कमी होतो. मग आयाम की ताण. योग्य ऑप्शन काय आहे अगदी बरोबर आयाम हे आपलं काय आहे अगदी योग्य ऑप्शन आहे. बघा ध्वनीचा आयाम कमी झाल्यास त्याचा आवाज हे कसा होतो तर त्याचा आवाज हे कमी होतो. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की दोलकाचा दोलन काळ हा दोलकाच्या डॅश अवलंबून असतो. ऑप्शन देखील आपल्याला दिलेले आहे. फर्स्ट आहे वजनावर, लांबीवर. तर कशावर अवलंबून असतं अगदी बरोबर लांबीवर अवलंबून असतो. पहा दोलकाचा जो दोलन काळ आहे हा दोलकाच्या लांबीवरती अवलंबून असतो. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की ध्वनीच्या प्रवासासाठी डॅशची गरज असते. कशाची गरज असते पहा माध्यमाची की कानांची. अगदी बरोबर काय आहे तर माध्यमांची. पुन्हा पाहूया ध्वनीच्या प्रवासासाठी माध्यमाची काय असते गरज असते. जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की आयाम कमी अधिक झाला तरी डॅश कायम राहते. काय कायम राहते पाहूया ध्वनीची गती की ध्वनीची वारंवारता. अगदी बरोबर आयाम जरी कमी झाला तरी ध्वनीची जी वारंवारता आहे ही कशी असते तर ही कायम राहते.
जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की अश्राव्य ध्वनीची वारंवारिता डॅश पेक्षा कशी असते तर कमी असते. बघा इथे ऑप्शन दिलेला आहे 20 हर्ट्स आणि 20,000 हर्ट्स. योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर 20 हर्ट्स हे आपलं काय आहे? योग्य उत्तर आहे. बघा अश्राव्य ध्वनीची जी वारंवारिता आहे ती 20 हर्ट्सपेक्षा कशी असते? कमी असते. जो आपला सेकंड लास्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की डॅश हा प्राणी 20 हर्ट्सपेक्षा कमी वारंवारितेचा काय करतो? ध्वनी काढतो. मग तो कुत्रा आहे की हत्ती आहे? अगदी बरोबर तो काय आहे? तर हत्ती आहे. पहा हत्ती हा प्राणी 20 हर्ट्सपेक्षा कमी वारंवारितेचा काय करतो? आवाज करत असतो. जो आपला लास्ट क्वेश्चन आहे मुलांनो तो असा आहे की सोनार ह्या पद्धतीत डॅश ध्वनीचा उपयोग करतात. कुठल्या ध्वनीचा उपयोग करतात सोनार पद्धतीमध्ये? पहा श्राव्यातीत किंवा श्राव्य. अगदी बरोबर श्राव्यातीत हे काय आहे? आपलं योग्य आन्सर आहे. बघा सोनार ह्या पद्धतीत श्राव्यातीत ध्वनीचा वापर केला जातो. तर मुलांना इथे आपला जो सराव आहे तो पूर्ण झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा हा लेसन आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर पहा इथे आपल्याला 5 प्रकारचे काय दिलेले आहेत? खेळ दिलेले आहेत. त्यापैकी एक आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याद्वारे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. तर पहा मुलांना इथे आपण टोपीवाला आणि माकड हा जो गेम आहे त्याद्वारे आपण काय करणार आहोत? ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती या मध्ये जे काही आपल्याला प्रश्न विचारले जातील त्याची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. तर बघा पहिला जो आपला प्रश्न आहे तो असा आहे कंपने डॅश आपल्यापर्यंत पोहोचतात आणि ऑप्शन आपल्याला 4 दिलेले आहेत. जो आपला पहिला ऑप्शन आहे तो आहे कानातून, सेकंड आहे हवेतून, दुसरा आहे तिसरा जो आहे तो आहे वस्तूतून आणि चौथा आहे हालचालीतून. मग आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे मुलांना? अगदी बरोबर आपले योग्य जो ऑप्शन आहे ते आहे हवेतून. आणि कलर कुठला आहे तर ग्रीन हा कलर आहे. उत्तर देखील तुम्ही बरोबर दिलेलं आहे. जर तो आपला पुढचा प्रश्न आहे तो बघा पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारा झोपाळा हा एक काय आहे? तर पहा कंपन आहे, दोलन आहे, दोलन गती आहे की दोलक आहे? अगदी बरोबर काय आहे तर दोलक आहे. बघा पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारा झोपाळा हा एक काय आहे तर दोलक आहे आणि त्याचा कलर आहे येलो आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो तो असा आहे की ध्वनी निर्माण होण्यासाठी वस्तूचे डॅश होणे आवश्यक आहे. वस्तूचे काय झाले पाहिजे की ध्वनी निर्माण होतो? बघा कंपन, हालचाल, दोलन की स्पंदन? अगदी बरोबर काय उत्तर आहे आपलं तर कंपन होणे आवश्यक आहे. ध्वनी निर्माण होण्यासाठी वस्तूचे काय झाले पाहिजे? कंपन झाले पाहिजे. म्हणजेच कंपन हे आपलं काय आहे? योग्य उत्तर आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो बघा मुलांना आपल्याला काय सांगितलेलं आहे की तंबोऱ्याच्या तारेची गती डॅशचे उदाहरण आहे. कशाची? तंबोऱ्याच्या तारेची गती. कशाचे उदाहरण आहे? पहा एकसमान गती, दोलन गती, नियतकालिक गती की यादृच्छिक गती? काय असणार आहे? पहा मुलांनो तंबोऱ्याच्या तारेची गती ही कुठली गती आहे? अगदी बरोबर नियतकालिक गती. आणि कलर कुठला आहे तर तो आहे निळा आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे ताणलेल्या रबराला कंपने प्राप्त झाल्यानंतर त्याने व्यापलेल्या जास्तीत जास्त अंतराला डॅश म्हणतात. काय म्हणतात? पहा मुलांना 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेलं आहे. फर्स्ट आहे आयाम, सेकंड आहे दोलन, थर्ड आहे दोलन काळ आणि शेवटचा आहे स्थिती स्थापकता. मग योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर आयाम हे काय आहे? आपलं योग्य उत्तर आहे आणि कलर आहे रेड. तर पहा मुलांनो अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे हे प्रकरण समजून घेतलेलं आहे आणि त्यावर आता आपण घेणार आहोत परीक्षा. बघा मुलांनो यामध्ये आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. काही प्रश्न आपल्याला विचारले जातील त्याची उत्तरे आपल्याला योग्य पद्धतीने द्यायची आहेत. पहा आपला जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे तंबोऱ्याच्या तारेची गती डॅशचे उदाहरण आहे. 4 ऑप्शन आहेत आपल्याकडे. पहिलं आहे एकसमान गती, दुसरा आहे दोलन गती, नियतकालिक गती की यादृच्छिक गती? मग
तंबोऱ्याच्या तारेची गती डॅशचे उदाहरण आहे. कशाचे उदाहरण आहे पहा. एकसमान गती, दोलन गती, नियतकालिक गती की यादृच्छिक गती. अगदी बरोबर, नियतकालिक गती हे आपलं योग्य ऑप्शन आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना तो बघा काय आहे. तर ध्वनी निर्माण होण्यासाठी वस्तूचे डॅश होणे आवश्यक आहे. ध्वनी निर्माण होण्यासाठी वस्तूचे काय होणे आवश्यक आहे पहा. कंपन, हालचाल, दोलन की स्पंदन. अगदी बरोबर, काय होणे आवश्यक आहे तर कंपन होणे आवश्यक आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे. कंपने डॅश आपल्यापर्यंत पोहोचतात आणि ऑप्शन बघा काय आहे. कानातून, हवेतून, वस्तूतून, हालचालीतून. कशातून पोहोचतात कंपने? अगदी बरोबर, हवेतून कंपने आपल्या कानांपर्यंत पोहोचतात. पुढचा जो आपला प्रश्न आहे. ताणलेल्या रबराला कंपने प्राप्त झाल्यानंतर त्याने वापरलेल्या जास्तीत जास्त अंतराला काय म्हणतात? व्यायाम, दोलन, दोलनकाळ की स्थितिस्थापकता. अगदी बरोबर, काय म्हणतात तर आयाम असे म्हणतात. आपला पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत पहा. पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारा झोपाळा हा एक डॅश आहे. काय आहे बघा. कंपन, दोलन, दोलनगती की दोलक. अगदी बरोबर, काय आहे तर दोलक हे आपलं योग्य उत्तर आहे. तर पहा मुलांनो, परीक्षेच्या आधारे सुद्धा आपण काय केलेलं आहे, प्रत्येक प्रश्नांचं योग्य उत्तर दिलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये आलेले काही जे प्रश्न उत्तरे आहेत त्याचं स्पष्टीकरण देखील आपण इथे घेणार आहोत. तर पहा, आपला जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे मुलांनो, तर ध्वनी कसा निर्माण होतो. काय आहे आपला पहिला प्रश्न, ध्वनी कसा निर्माण होतो. मग बघा, आपल्याला सांगितलेलं आहे की ध्वनी कसा निर्माण होतो. जेव्हा वस्तूमध्ये कंपने निर्माण केली जातात, जेव्हा एखाद्या वस्तूमध्ये कंपने निर्माण केली जातात तेव्हा काय तयार होतो, ध्वनी निर्माण होतो, ध्वनी तयार होतो. हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो आपण बघणार आहोत. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की ध्वनी आपल्यापर्यंत कसा पोहोचतो. आता जो ध्वनी आहे तो आपल्यापर्यंत कसा पोहोचतो तर पाहूया. वस्तूमधील कंपने हवेतील रेणूंना दिली जातात व ती हवेतील आपल्यापर्यंत पोहोचतात. ध्वनीतील बघा, वस्तूमधील कंपने जे आहे ते हवेतील रेणूपर्यंत पोहोचतात आणि हवेमार्फत ती आपल्यापर्यंत पोहोचतात. अशा प्रकारे काय होतं की ध्वनी आपल्यापर्यंत पोहोचतो. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो तिसरा प्रश्न आहे तो असा आहे की वाद्य लावणे म्हणजे काय. आता वाद्य लावणे म्हणजे काय हे आपण चित्राद्वारे बघितलं होतं, स्पष्टीकरण सुद्धा केलं होतं. बघा, तंतुवाद्याच्या तारांचा ताण कमी जास्त करणे किंवा तबल्याच्या खिट्ट्या ठोकून चांबड्याचा ताण कमी जास्त, स्वर जुळवून घेणे म्हणजे वाद्य लावणे होय. जसे की आपण बघत होतो की संगीताचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा आपण बघतो की ते जे वाद्य आहे ते सेट करत असतात. जसे तारा बरोबर आहे की नाही, जे काही वाद्य आहे जसे की जे काही आपण इथे तबला आहे तो सेट आहे की नाही, हे सगळे आपण काय करत असतो, जे वाद्य आहे ते लावत असतो. का? कारण त्याचं पुढे आपल्याला काय करायचं असतं, जर गायन करायचं असलं तर सगळे जे वाद्य आहे ते आधी आपण काय करत असतो तर ते लावत असतो. अगदी व्यवस्थित त्याच्यातून ध्वनी येणार की नाही हे आधी आपण काय करत असतो, चेक करत असतो. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे झोपाळ्याचे दोलन स्पष्ट करायचे आहे. कशाचे? झोपाळ्याचे दोलन. बघा, झुलणारा झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन न पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो. एका टोकाकडून झोपाळा दुसऱ्या टोकाकडे जातो आणि पुन्हा परत येतो. तेव्हा झोपाळ्याचे काय होते, एक दोलन पूर्ण होते. जो झोपाळा आहे जे आपण चित्रामध्ये बघितलं होतं की तो बी या टोकापर्यंत जातो, पुन्हा सी पर्यंत जातो आणि ए काय आहे हे त्याचं मध्यस्थान आहे. तो मध्यस्थान काय करत असतो, क्रॉस करत असतो बी पासून सी पर्यंत, पुन्हा सी पासून बी पर्यंत. हे जेव्हा ते दोलन पूर्ण करतो त्याला काय म्हणतात तर त्याला दोलन पूर्ण करणे असे म्हणतात. झोपाळ्याचा एक फेरा पूर्ण होणे म्हणजेच काय तर दोलन पूर्ण करणे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो बघा मुलांनो काय आहे तर दोलन गती म्हणजे काय. आता आपल्याला दोलन गती इथे सांगायची आहे. तर काय आहे दोलन गती तर पाहूया. मध्यस्थितीमधून पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारी दोलकाची गती म्हणजे दोलन गती होय.
आता मध्यस्थिती आपण बघितली होती की जो झोपाळा आहे तो बी पासून सी पर्यंत काय होतोय, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तो जातोय. पण मध्यस्थिती म्हणजे काय की ए काय आहे तर मध्यस्थिती आहे. मग ह्या मध्यस्थितीपासून झोका पुन्हा सीकडे जाणे, पुन्हा दुसऱ्या टोकाकडे जाणे, पुन्हा पहिल्या टोकाकडे जाणे, यालाच काय म्हणतात तर दोलकाची गती म्हणजेच दोलन गती होय. आता जे दोलन गती आहे, दोलक गती आहे, जी दोलकाची गती म्हणजे झोपाळा एक फेरी पूर्ण करतो याला काय म्हणतात, दोलक असे म्हणतात. मग दोलकाची पूर्ण एक गती म्हणजेच काय तर दोलन गती होय. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की आयाम कशास म्हणतात. आता आयाम जो आहे तो कशाला म्हटलं जातं तर पाहूया. बघा, लंबकाने दोलनात व्यापलेल्या महत्तम अंतरास काय म्हणतात, आयाम असे म्हणतात. आपण बघितलं होतं चित्रामध्ये जो लंबक आहे जो आपण एका स्टँडला टांगला होता तो देखील एका टोकापासून दुसऱ्यापर्यंत ज्या स्पीडने जात असतो, ज्या लंबाने जात असतो त्यालाच काय म्हणतात, लंबकाने दोलनात व्यापलेल्या महत्तम अंतरास काय म्हटलं जातं, आयाम असे म्हटलं जातं. पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की वारंवारिताची व्याख्या व सूत्र आपल्याला लिहायचे आहे. आता वारंवारिताची व्याख्या आपण पाहिली होती, सूत्र देखील आपण बघितलं होतं, पुन्हा एकदा बघणार आहोत. बघा, दोलकाने एका सेकंदात पूर्ण केलेल्या दोलन संख्येला दोलकाची वारंवारिता म्हणतात. दोलकाने काय केलेलं आहे, एका सेकंदात पूर्ण केलेल्या दोलन संख्येला दोलकाची काय म्हणतात तर वारंवारिता असे म्हणतात. आणि त्याचे सूत्र बघा काय आहे तर वारंवारिता म्हणजेच कंसामध्ये n बरोबर 1 दोलकाचा दोलन काळ कंसामध्ये t आणि 1 कंसामध्ये t हे काय आहे तर वारंवारिता आहे. आणि दोलकाचं वारंवारितेची काय आहे तर वारंवारितेची ही व्याख्या आहे. दोलकाने एका सेकंदात पूर्ण केलेल्या दोलन संख्येला दोलकाचे काय म्हणतात तर वारंवारिता म्हणतात. आणि हे काय आहे वारंवारितेचं सूत्र आहे. वारंवारिता बरोबर n, त्याला आपण म्हणतो बरोबर काय तर 1 दोलकाचा दोलन काळ म्हणजेच t आणि 1 हे काय आहे वारंवारितेचं सूत्र. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, ध्वनीची तीव्रता कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून असते. आणि आपलं उत्तर बघा काय आहे, ध्वनीची तीव्रता ही ध्वनीची पातळी, कंपनांचा आयाम यावर अवलंबून असते. कशावर अवलंबून असते पहा, ध्वनीची तीव्रता ही ध्वनीची पातळी आणि कंपनांचा आयाम यावर ध्वनीची जी तीव्रता आहे ती अवलंबून असते. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा मुलांनो काय आहे तर मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता किती असते. आता मनुष्यास किती वारंवारता जी आहे जी ध्वनीची असते ती किती वारंवारता ऐकायला येते ते आपण पाहणार आहोत. बघा, मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची जी वारंवारता आहे ती आहे 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान आपल्याला ध्वनीचे जे आवाज आहे ते ऐकायला येतो. ध्वनी तो आपल्या कानावर पडत असतो. आता आपला जो शेवटचा प्रश्न आहे मुलांनो तो असा आहे की श्राव्यातील ध्वनीचे कोणतेही 2 उपयोग आपल्याला सांगायचे आहे. कशाचे, श्राव्यातील ध्वनीचे कोणतेही 2 उपयोग. पहिला आपला जो उपयोग आहे तो आहे घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी होतो. बघा काय सांगितलेलं आहे की घड्याळाचे सूक्ष्म भाग, कशाचे तर घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर श्राव्यातील ध्वनींचे. तसेच जो दुसरा आहे तो आहे मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. कशासाठी, मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी. बघा, श्राव्यातील ध्वनीचे कोणतेही 2 उपयोग आपल्याला सांगायचे आहे. श्राव्यातील ध्वनीचे काय उपयोग आहेत पहा, तर घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी आणि दुसरा आहे मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी देखील काय होतो तर श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होतो. तर पहा मुलांना, आपलं जे 18वं प्रकरण आहे ध्वनी व ध्वनीची निर्मिती. पहा मुलांना, ध्वनी व ध्वनीची जी निर्मिती आहे हे जे 18वं आपलं प्रकरण आहे ते आपण इथे पूर्ण केलेलं आहे. म्हणजेच त्याचा आपण इथे अभ्यास घेतलेला आहे, सरावाच्या माध्यमातून आपण ते समजून घेतलेलं आहे, त्यावर खेळ देखील घेतलेला आहे.
परीक्षा आपण देखील या प्रकरणावरती घेतलेली आहे आणि काही प्रश्नांची उत्तरे देखील आपण त्याचं देखील स्पष्टीकरण इथे करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 18वं प्रकरण आहे ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती, हे जे प्रकरण आहे आपलं ते इथे पूर्ण झालेलं आहे. तर लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.